इकडे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांची उमेदवारी देखील निश्चित झालेली आहे। महायुती सरकारमधले मंत्री बच्चू कडू यांनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध कायम ठेवला। ज्या रवी राणांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणं हे भाजपची लाचारी आहे। राणांच्या विरोधात उभा राहणाऱ्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देईन अशी स्पष्ट भूमिका कडू यांनी जाहीर केलेली आहे। रवी राणानं फोडलं, पालकमंत्र्यालय बालकमंत्री म्हटलंय, कार्यालय फोडलं ना। भाजपच्या कार्यालयात अंदर घुसून पोस्टर गिस्टर पार फोडफाड करून रवी राणाने पतन भाजपचं केलं। त्यांना मार ठोक करून भाजपची तिकीट घेतली। याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? आता ज्यानं भाजपचं कार्यालय फोडलं त्याचे झेंडे घेऊन काम करावं लागतं कार्यकर्त्यांना। इतकी मोठे लाचारी कुठल्याही कार्यकर्त्यावर येत नसेल, कुठल्याही पक्षाच्या। नाही ते काय न्यायालय आता काय झालं आहे ते बदलवायला पाहिजे। ते पक्षाला हे करायला पाहिजे। न्यायालयावरचे विश्वास संपलेले आहे लोकांचे। अगदी 3-3 वर्ष केसेस राहतं। इतका मोठा फ्रॉड गेला। खालच्या कार्यालयानं म्हटलं का हा फ्रॉड आहे सगळं, तरी सर्वोच्च न्यायालय या पद्धतीनं काम करत असेल तर न्यायालयाबाबतीत बोलू नये असं म्हणतंय, पण आता बोलण्याची वेळ न्यायालय आणतंय। अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये होत असेल तर मला वाटतं आता संपलं ना। सरळ लोकशाही सोडून लोक हुकुमशहा अशा पद्धतीनं सुरुवात झालेली दिसतं, ते चुकीची आहे। तर मी राणांचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। नवनीत राणांनी मात्र त्यावरती सौम्य प्रतिक्रिया दिलेली आहे। मोदींना निवडून आणण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। अब मजा आएगा। प्रहारची काय भूमिका राहील? प्रहारची भूमिका जे आमची भूमिका कायम आहे, जी होती ती कायम राहील। आणि इथे प्रहारचा जे अस्तित्व आहे किंवा प्रहार ज्या पद्धतीनं काम करतंय, शेतकऱ्याचे मुद्दे हे सगळे घेऊन आम्ही लढू आणि व्यवस्थित नियोजनबद्ध लढू। राणाचा प्रचार होणार नाही, आम्ही करणार नाही। आणि आमची स्वतःची पांटप्री आहे, आम्ही कोणावर दबाव आणू शकत नाही। बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। मला वाटते की वेळ जसं जसं निघन तसं आपल्याला सगळी गोष्टी पाहायला लागते। आणि मला एवढा विश्वास आहे की मोदीजींचं ज्यांना स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आणि अमरावतीचा विकास करायचा आहे ते नक्की मंचवर येतील। मतभेद सोडून सगळ्यांना एकमेकाला साथ देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।